श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर 15 जून रोजी आलेली आहे सोमवती अमावस्या. आता या अमावस्येला सोमवती अमावस्या असे का म्हणतात? तर सोमवारी आलेली असल्याकारणाने या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या म्हणून ओळखतो. तर या सोमवती अमावस्येला अनेक महायोग जुळून आलेले आहेत. या दिवशी काही खास मुहूर्त देखील आहेत, खास तिथी देखील आहेत. आणि ही अमावस्या नक्की 14 जून रोजी साजरी करायची की 15 जून रोजी साजरी करायची, याबद्दल देखील खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. तर त्या सर्व गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता 15 जूनला अमावस्या आलेली आहे, त्या दिवशी सोमवार आहे. आणि या अमावस्येची तिथी काय आहे, शुभ मुहूर्त कोणते आहेत, त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत, कशाप्रकारे आपल्याला भगवान विष्णू यांची कृपा आपल्या घरावर, आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कशाप्रकारे सकारात्मक गोष्टी घडतील, या सर्व गोष्टींबद्दल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर 14 जून रविवार रोजी अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे दुपारी 12:19 आणि ही तिथी 15 जून रोजी सकाळी 8:23 आहे. आता आपल्या हिंदू पंचांगानुसार व शास्त्रांनुसार सूर्याच्या उदय तिथी म्हणजे सूर्य जी तिथी पाहतो तीच तिथी मुख्य तिथी मानली जाते. म्हणजे त्याच दिवशी आपण तो सण, तो अमावस्या पौर्णिमा मानतो. त्यामुळे उदय तिथीनुसार सोमवारीच आपण अमावस्येचे व्रत हे करणार आहोत. म्हणजेच 15 जून वार सोमवार रोजी आपल्याला सोमवती अमावस्याचे जे काही व्रत आहे, त्या दिवशी जे काही आपल्याला पूजा अर्चना करायची आहे ती करायची आहे. ही अमावस्या 14 जून रविवारी दुपारी 12:19 सुरू होत आहे आणि 15 जून रोजी सकाळी 8:23 संपत आहे. असे जरी असले तरी देखील आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी जे काही उपाय करायचे आहेत, पूजा करायची आहे, ती आपल्याला 15 जून रोजीच करायची आहे. आता आपल्याला या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत व कशाप्रकारे आपण या दिवशी पूजा करू शकतो, कोणते महासंयोग तयार झालेले आहेत ते पाहूया. तर अधिक महिन्यामध्ये ही सोमवती अमावस्या आलेली असल्यामुळे हा सर्वात मोठा महासंयोग मानला जातो. ही अमावस्या खूप वर्षांनी येते असे मानले जाते. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की अधिक मासामध्ये जर सोमवती अमावस्या आली तर हा महासंयोग खूपच दुर्मिळ आणि अतिशय हितकारी तसेच फलदायी देखील असतो. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहण्यासाठी या सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही खास पूजा अर्चना ह्या करायच्या आहेत. सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण पितृतर्पण, दान, धर्म, वस्त्रदान, अन्नदान याला विशेष महत्त्व दिले जाते. आता प्रत्येक महिन्यामध्ये येणारी अमावस्या असते, ज्या दिवशी आपण आपल्या पितरांना समर्पित म्हणून दीपदान करीत असतो किंवा कोणत्या गरज व्यक्तींना वस्त्र किंवा अन्नदान देखील करीत असतो. परंतु ही अमावस्या अधिक खास आहे, कारण ही अधिक महिन्यामध्ये आलेली आहे आणि सोमवारी आलेली आहे. त्यामुळे ही अमावस्या खूपच खास आणि अतिशय दुर्मिळ अशी आहे. तर आता आपण पाहूया की या दिवशी आपल्याला कोणते कोणते पूजन आपण करू शकतो. या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी अखंड सौभाग्यासाठी शिवपार्वतीचे पूजन करणे शुभ मानले जाते. तसेच आपल्या घरामधील तुळशीला 108 प्रदक्षिणा मारणे अतिशय शुभकारक आणि मंगलदायी ठरते. तसेच आपण जर या दिवशी गरजू व्यक्तींना वस्त्रदान, अन्नदान केले तर ते आपल्या हिताचे असते. तसेच या दिवशी जर तुमच्या घराच्या जवळपास किंवा आसपासच्या परिसरामध्ये पिंपळाचे झाड असेल तर त्या पिंपळाची प्रदक्षिणा घालणे देखील शुभ मानले जाते. तसेच या पिंपळ वृक्षाची पूजा अर्चना केली तर त्याचा फायदा आणि पितृदान धर्म करणे अतिशय महत्त्वाचे आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला पितरांना समर्पित म्हणून दीपदान, वस्त्रदान, अन्नदान करणे गरजेचे असते. परंतु या अमावस्येला खास करून पितृदान करणे म्हणजेच पितरांना समर्पित म्हणून दान धर्म करणे खूपच लाभदायक ठरणार आहे. तर आता आपण जाणून घेऊ, ही अमावस्या 2 दिवस आलेली आहे. म्हणजेच 14 जून रोजी देखील अमावस्याला सुरुवात होत आहे दुपारी 12:19 आणि 15 जून रोजी सकाळी 8:23 ही तिथी आहे. तर मग आता कोणत्या मुहूर्तामध्ये आपल्याला कोणते पूजा करायच्या आहेत किंवा पितरांना समर्पित ज्या पूजा आहेत त्या कधी करायच्या आहेत, तुळशीचे पूजन कधी करायचे आहे, पिंपळ वृक्षाची पूजा कधी करायची आहे, त्यानंतर आपल्याला शिवपार्वती पूजन कधी करायचे आहे,
या सर्व गोष्टींबद्दल आपण आता जाणून घेऊ. आता मी तुम्हाला सांगणार आहे असे 3 विशेष मुहूर्त, ज्या मुहूर्तावर पूजा केली तर ती पूजा थेट देवांपर्यंत पोहोचते असे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. तर सर्वात प्रथम तर असतो सकाळी जो असतो तो असतो ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान, दान, धर्म केले तर ते सरळ देवांपर्यंत पोहोचते असे म्हणतात. आता ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 5:35 ते 7:15 या वेळेमध्येच आपल्याला दान, स्नान या सर्व गोष्टी करून घ्यायच्या आहेत. म्हणजेच सोमवारी सकाळी 8:23 अमावस्या असल्या कारणाने आपल्याला या 8:23 आतच सर्व जे काही पूजा आहेत, ज्या काही विधी आहेत, देवांची पूजा, देवांची अर्चना करणे, हे सर्व आपल्याला सकाळी 8:23 आधीच करायचे आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठून 5-5:30 वाजल्यापासून ते 6:15 वाजेपर्यंतच तुम्हाला दान, धर्म, स्नान वगैरे सर्व काही करून घ्यायचे आहे. देवांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला पिंपळ वृक्षाची जी पूजा करायची आहे किंवा तुळशी मातेची जी पूजा करायची आहे ती करायची आहे आपल्याला 7:15 ते 8:15 या 1 तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे. तिथे तुम्हाला तेलाचा दीप प्रज्वलित करायचा आहे किंवा मग तुमच्याकडे मोहरीचे तेल असेल तर मोहरीच्या तेलाचा दीप पिंपळाच्या झाडाखाली आपल्या पितरांच्या नावाने लावायचा आहे. किंवा मग पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचा वास असतो असे म्हणतात. तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला 11 तुपाचे दीप पिंपळाच्या वृक्षाखाली प्रज्वलित करून पिंपळाच्या वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये असलेली तुळस, जी की भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय आणि आवडती मानली जाते, त्या तुळशी मातेला तुम्हाला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि या 108 प्रदक्षिणा घालत असताना देखील तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. आता हे झाले पिंपळाची पूजा, त्यानंतर स्नान, दान, धर्म आणि पिंपळ वृक्षाची पूजा. आता पितरांसाठी जी पूजा करतो, पितरांना समर्पित म्हणून जे काही आपण विधी करतो ते कधी करायचे आहेत, तर ते तुम्हाला करायचे आहेत रविवारी दुपारी 12:20 ते 3:20. आता असे का, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सकाळची जो वेळ असते ती वेळ असते देवांना समर्पित असते. म्हणजे सकाळी जे काही पूजा अर्चना धर्म जे काही आपण करतो ते सकाळच्या वेळेमध्ये करत असतो. त्यामुळे सकाळची संपूर्ण वेळ ही देवांची असते आणि दुपारची जी वेळ असते ती पितरांना समर्पित असते, म्हणजे पितरांच्या पूजा करण्यासाठी असते. त्यामुळे रविवारी दुपारी 12:20 अमावस्या सुरू होत आहे, तर तेव्हापासून ते 3:20 तुम्हाला पितरांसाठी ज्या काही सेवा करायच्या आहेत, पितृतर्पण करायचे आहे, ते तुम्हाला त्या कालावधीमध्येच करावे लागेल. आता पितरांसाठी आपल्याला ज्या काही सेवा करायच्या असतात त्या आपल्याला दुपारी 12 वाजल्याच्या नंतरच करायच्या असतात. म्हणून तुम्ही 14 जून रविवारी दुपारी 12:20 ते 3:20 पितरांसाठी सेवा करू शकता किंवा पितरांना समर्पित दीपदान, अन्नदान, वस्त्रदान हे सर्व काही करू शकता. तर आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.